जय महाराष्ट्र मित्रांनो, गावाकडे आलो होतो. मामा म्हणे मुलीच्या लग्नाची तारीख धरायची म्हणे, लवकर फटाफट फ्रेश होय. मी गेलो लगे आंघोळ बिंगोळ करून ड्रेसिंग बिसिंग आणून. हे गावाकडचं घर आहे बरं का, आपलं जुनं घर आहे. पण आता काय कसं आहे सांगा मला कमेंट करून. आलो मामाच्या घरी, बघितलं तर बाप, बिर्याणी बनत होती. मामा वगैरे आलेले होते, पाहुणे आलेले होते. मी म्हटलं चला आता थोडं तोंड बीड धुवून घेऊ. पाहुणे घरी आले म्हणून लवकर तोंड बीड धुवून घेतलं. फ्रेश बीच झालो मस्त पैकी आहे. बघा पाहुणे आले, येऊन बी बसले. बोआ घेतलं, कॅलेंडर हातात. कोणी म्हणतो कुठं लग्न करायचं, तो कोणी म्हणे हॉलमध्ये करायचं, कोणी म्हणे गावात करू मंडप बिंडप टाकून मस्त पैकी. मी म्हटलं बो मंडप मध्ये नाही करू, आता लॉन्स बीस ठेवू मस्त पैकी मोठं 5-50 हजारचा. लॉन्स मध्ये लग्न करू. लास्ट स्टेशनला लक्ष्मीनारायण लॉन्स आहे, तिथं लग्न करू म्हटलं. एकदम बेस्ट पैकी आहे पाय. ते म्हणे ठीक आहे म्हणे, 2 तारीख धरली बिरली. म्हटलं चला टाका यांच्या अंगावर टॉवेल बिल टाकू. आणि मामा म्हणे मी गोड तोंड करतो म्हणे, लाडू आणले होते गोड तोंड करायला. आमच्याकडे तारीख धरली ना तो गोड तोंड करतात. लाडू बिडू खाऊ घातले पाहुण्यांना. पाहुणे खुश झाले बो एकदम, म्हणे एकदम मस्त सोय झाली म्हणे. गोड तोंड केलं. ते म्हणे आता काय फक्त लाडू खाऊ घालते का. ते म्हटलं चहा घ्यावं, आता चहा बी प्या, चहा ना गोड तोंड करा. आपलं काय चाललंय मोठा कारभार बरं का, आपण बारीकी पाहत नाही. मामाला म्हटलं फुकून टाकायचे 10-15 लाख लग्नामध्ये फुकून टाकायचे, टेन्शन घ्यायचं नाही. मामाचं झालं म्हणे, मी यांना लाडू चारतो म्हणे. मला पण लई खुशी झाली म्हणे. आता भाषेचं लग्न उरलं. मग दुआ चालू झाली. दुआ ऐकून घ्या कशी राहते आमची. मस्त दुवा बिवा झाली. आता सगळे गळे भेटायला लागले, सगळे खुश झाले. नवरदेवचा बाप पाणी पित होता. त्याला म्हटलं गळे भेटायला आला भाऊ. नवरदेवचा बाप, मला नवरदेवचा बाप बरं का, आणि तो मामाचा मुलगा. आता गळे भेटवल त्यांना. ते सगळे खुश झाले होते. म्हटलं चला जेवण बिवण करतील. मला कॉल आला, सिटीमध्ये जायचं होतं अर्जंटमध्ये. पुढे खाल्ली राजनिवास फॅमिलीला घेतलं. म्हटलं चला आता जेवण बिवण करतील, आपण घरी जाऊन जेवण करू. त्याच्यामुळे आलं मित्राला घेतलं. आलो सिटीकडे. भेटू पुढच्या ब्लॉग मध्ये. तोपर्यंत बाय.